ऐका ना, झटपट आणि पटकन जर तुम्हाला गावरान कोंबड्याचा रस्सा करायचा असेल ना, तर ही रेसिपी नक्की बघा. एक नंबर रेसिपी आहे. तर चला मग टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, सुकं खोबरं, अद्रक, लसूण हे सगळं मिक्सरला पाणी न टाकता मस्त बारीक करून घ्यायचं आहे. आणि चिकन जे आहे ना आपलं, म्हणजे गावरान कोंबड्याचं मटण, ते एका पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे. तर तुम्ही ते पाहू शकाल, आपण कुकरलाच फोडणी मारतोय डायरेक्ट. तर कुकरमध्ये 2 चमचे तेल घ्या, त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण घाला, 2 मिनटं परतून घ्या. त्यानंतर हळद, लाल तिखट, मीठ घालून घ्या. तर इथे मी जिरा पावडर, धना पावडर वापरलेलं नाही, कारण हा आमचा घरगुती मसाला आहे, त्याच्यामध्ये सगळ्या मसाल्यांचे अगदी योग्य प्रमाण आहे. त्यानंतर मसाल्याचं पाणी टाकून मसाला छान शिजवून घ्या. जेवढं पाणी टाकले तेवढं पाणी आटेपर्यंत मसाला शिजवून घ्या, म्हणजे मसाला छान शिजला जातो. त्यानंतर अगदी थोडंसं तेल टाकलं परत मी आणि पुन्हा एकदा मसाला परतून घेते आहे. त्यानंतर आता यामध्ये हे मटण टाकायचं आहे, म्हणजे चिकन टाकायचे. तर हे टाकल्यानंतर पुन्हा एकदा मसाल्यामध्ये हे चिकन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे, म्हणजे परतून घ्यायचं आहे. आता कुकरवर एक झाकण ठेवा, त्याच्यामध्ये 3 ते 4 ग्लास जेवढं बसेल तितकं पाणी घाला आणि पाणी गरम होईपर्यंत अजिबात ताट काढायचं नाही. आता पाणी गरम झालं आहे बघा. आता यामध्ये आपण ॲड करायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा पण आपण मटणात पाणी ॲड करतो ना, तेव्हा गरमच करा. त्यामुळे काय होतं, मटणाची चव जात नाही. तर बघा, आता कुकरला मी 7-8 शिट्ट्या करून घेते. 7-8 शिट्ट्या झाल्यानंतर बघा, मस्त झणझणीत कोंबड्याचा रस्सा झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, इन्स्टा वाचलात तर फॉलो करा. रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. थँक्यू.